नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आता आपण थोडीशी रिव्हिजन घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की आम्हाला पाठ 2 आणि पाठ 3 चे प्रश्न उत्तरे मिळालेली नाहीत आणि त्याकरता मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी रिव्हिजन म्हणून आणि तुम्हाला प्रश्न उत्तरे मिळावी म्हणून हा पाठ 2 मी चित्रकार कसा झालो या प्रश्न उत्तराच्या भाग 3 मध्ये तुमचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न उत्तरं तुमच्यासाठी खास ज्यांना ही उत्तरं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी, आणि तुम्ही स्वतःहून जर उत्तरं लिहिली असतील तर वेल अँड गुड, यू आर रिअली व्हेरी गुड. ज्यांनी उत्तरं लिहिली आहेत त्यांनी फक्त तपासून पाहायची आहेत की तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही, आणि ज्यांनी लिहिली नाहीत त्यांनी मात्र लवकरात लवकर आपली वर्कबुक पूर्ण करायची आहे. ओके, चला तर जाऊया मग आपण आजच्या या प्रश्न उत्तराच्या मी चित्रकार कसा झालो या पाठाच्या प्रश्न उत्तराकडे. ही प्रश्न उत्तरं तुमच्या वर्कबुक मधली आहेत जी आता तुम्हाला मिळालेली आहेत. ओके, आणि त्याप्रमाणेच ही प्रश्न उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं वर्कबुक, टेक्स्टबुक, पेन, पेन्सिल जे काही सामान लागणार आहे ते घेऊन बसायचंय, जेणेकरून तुम्हाला उत्तरं पटापट वर्कबुक मध्ये लिहिता यावी. ओके, चला जाऊया. पहिला आपण ह्या पाठाचा परिचय बघूया, कारण बरेच दिवस झाले हा पाठ शिकून, त्यामुळे कदाचित तुम्हाला आठवण यावी ह्या पाठात काय आहे, म्हणून पहिला आपण पाठाचा परिचय पाहूया आणि त्यानंतर पाठाचे प्रश्न उत्तरे आपण पाहूया जी तुमच्या वर्कबुक मध्ये आहेत. पाठाचा परिचय म्हणजे पाठ असा आहे किंवा पाठाचा सार म्हणता येईल तो असा आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे. निसर्ग आपल्याला अनेक कला शिकवतो. निसर्गात लेखक चित्रकला व मूर्तिकला असे शिकले. याची सुरस व मनोवेधक कहाणी या पाठात सांगितली आहे. ओके, म्हणजे काय सांगितलेलं आहे की निसर्ग आपल्याला खूप काहीतरी शिकवतो. तुम्ही जर पाठ व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की या पाठामध्ये काय आहे ते. त्यामुळे निसर्ग जो आहे हा आपल्याला अनेक कला शिकवतो, आणि त्यामुळे निसर्गात लेखकांनी कुठल्या कुठल्या कला शिकल्या, चित्रकला व मूर्तिकला असे ते शिकलेले आहेत, आणि त्याचं सुरस आणि मनोवेधक कहाणी या त्यांनी पाठात सांगितलेली आहे. म्हणजे त्यांनी कहाणी स्वतःचीच सांगितलेली आहे की ते स्वतः कसे निसर्गाच्या सानिध्यात कशा कशा गोष्टी शिकले ते त्यांनी या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, पाठ तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला प्रश्न लिहायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पाठ वाचता त्यावेळेला त्या पाठामधली शब्द कसे आहेत, ह्रस्व आहेत, दीर्घ आहेत, उकार कसा आहे, वेलांटी कशी आहे, तो शब्द कसा लिहिला गेलेला आहे, ओके, ह्याचं असं अचूक वाचन तुम्ही करायचं असतं. ही जर तुम्हाला आतापासून सवय लागली तर पुढे तुम्हाला वाचनामध्ये आणि स्वतःहून स्पेलिंग लिहिण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही स्वतःहून व्यवस्थित वाचायला लागलात तर तुम्हाला पुढे पटापट वाचता येईल आणि वाचल्यानंतर स्वतःची वाक्य तयार करता येतील. त्यामुळे स्वमत अभिव्यक्ती लिहिणं हे अतिशय सोपं पडणार आहे तुम्हाला. ओके, त्यामुळे तुम्ही हे सगळं स्वतःहून करणं शिकलं पाहिजे. चला जाऊया आपण आता प्रश्न उत्तराकडे. प्रश्न उत्तरासाठी तुमचं टेक्स्टबुक तुम्ही समोर ठेवा, कारण आपण त्या टेक्स्टबुकच्या आधारे जे परिच्छेद तुम्हाला दिलेले आहेत त्या परिच्छेदाच्या आधारेच आपण प्रश्न उत्तरं जी तुमच्या वर्कबुक मध्ये आहे ती सोडवणार आहोत. ओके, चला जाऊया पहिल्या प्रश्नांकडे. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात उत्तरे लिहा याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की एक पूर्ण वाक्य येणं तिथे गरजेचं आहे. मी हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन, कारण आतापासून आपल्याला ही प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा जेव्हा जिकडे जिकडे अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेला आपल्याला पूर्ण उत्तर लिहिणं गरजेचं असतं. ओके, प्रश्न पहिला काय आहे, मी चित्रकार कसा झालो या पाठाच्या लेखकाचे नाव काय आहे. ओके,
प्रश्न विचारलाय त्याचप्रमाणे व्यवस्थित त्याच प्रकारे उत्तर लिहायचं आहे. मी चित्रकार कसा झालो या पाठाचे लेखक ल म कडू आहेत. मी बरोबर विरामचिन्हाचा सुद्धा व्यवस्थित वापर केलाय हे तुमच्या लक्षात आलं असेल. मी चित्रकार कसा झालो हे पाठाचं नाव आहे आणि ल म कडू हे लेखकांचं नाव आहे. त्यामुळे मी ते बरोबर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये म्हणजेच एकेरी अवतरण चिन्हात टाकलेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला या विरामचिन्हाची मराठी नाव सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. ओके, चला जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे लेखकाचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले. प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी एज्युकेशन. आपण पाठ शिकताना हे पाहिलेलं आहे. ओके, आता उत्तर. लेखकांचे प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झाले. इथे लेखकाचे एकेरी उल्लेख केलाय पण आपले ते संस्कार नाही. आपण भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृतीनुसार आपल्यापेक्षा मोठ्या असल्याना आपण आदराने अहो करतो. ओके, त्यामुळे आपण काय लिहायचंय लेखकांचे प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झाले. दिस इज कॉल्ड अ रिस्पेक्ट विच वी गिव्ह टू द एल्डर्स. ओके, आपल्यापेक्षा मोठे असलेल्यांना आपण हे रिस्पेक्टफुली देतच असतो. भले तिकडे एकेरी दिलं असेल पण आपल्याला ते तसं लिहिता कामा नये. ओके, त्यामुळे लेखकांचे असं लिहायचंय. तिसरा प्रश्न असा आहे चित्र काढण्यासाठी लागणाऱ्या साधनांची नावे सांगा. आता ही साधनं जशी तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. फक्त तिकडून उचलायचंय आणि इथे लिहायचंय. तुम्ही लिहिली असतील उत्तरं तर वेल अँड गुड. ज्यांनी लिहिलेली आहेत त्यांनी फक्त तपासून पाहिजे आहेत आणि ज्यांनी नाही लिहिलेली आहेत त्यांनी ती लिहायची आहेत कारण तुम्हाला वर्कबुक पूर्ण करायची आहे. ओके, त्यामुळे उत्तर असं येणार आहे चित्र काढण्यासाठी पेन्सिल, रंग, ब्रश, कागद इत्यादी साधने लागतात. ओके, ही सगळी साधनं जी आहेत ही गरजेची आहेत चित्र काढण्यासाठी. हे लेखकांनी जेव्हा पाठ लिहिलेला आहे त्याच्यात नमूद केलेलं आहे. ओके, ते आपल्याला फक्त इथे तिकडे उत्तर लिहायचं आहे. आता चौथा प्रश्न असा आहे चित्रबित्र काढलेली कोणाला आवडत नसत. आता हे चित्रबित्र वगैरे असं म्हणजे जेव्हा उपहासात्मक बोललं जातं त्यामुळे ते तसं तिथेच तसंच आलेलं आहे. ओके, आता त्याचं उत्तर असं आहे चित्रबित्र काढलेली मास्तरांना व घरातल्यांना आवडत नसत. ओके, मास्तर म्हणजे गुरुजी आणि घरातली म्हणजे घरातली थोर मंडळी जी म्हणतात, मोठी माणसं ज्याला म्हणतो आपण, त्यांना आवडत नसत. कारण पूर्वी जे खरं सांगते तुम्हाला की पूर्वी जे आहे ना हा रात्रटपणा वाटायचा. अभ्यास आहे की अभ्यास करणं खूप महत्वाचं असायचं. हे एखादा छंद जोपासणं किंवा एखाद्या गोष्टीचा असा वेगळाच असा प्रयोग करणं हे अजिबात आवडायचं नाही. कारण एक स्ट्रिक्ट वातावरण म्हणजे वातावरण असं स्ट्रिक्ट इन द सेन्स की भीतीदायक आदरात्मक वातावरण ज्याला म्हणतो ते वातावरण पूर्वी घरामध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कमीपणाच्या वाटायच्या आणि म्हणून ते घरातल्यांना आणि गुरुजींना शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा आवडत नसत. ओके, आता पाचवा प्रश्न असा आहे वैशाख महिन्यातलं ऊन कसं असायचं. आपण पाठ शिकताना पाहिलेलं आहे वैशाख हा मराठी महिन्यातला महिना आहे. चैत्र नंतर वैशाख दुसरा महिना, मराठी महिन्यातला दुसरा महिना. तुम्हाला मराठी महिने आठवत असतील किंवा माहिती असतील तर तुम्हाला हा वैशाख काय आहे ते सांगायची गरज नाही. तर आता हे वैशाख महिन्यातलं ऊन कसं असायचं तर वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. ओके, असं पूर्ण उत्तर लिहिल्यानंतर शेवटी फुल स्टॉप हे सगळं गरजेचं आहे. ओके, कारण आपण भाषा लिहितोय आणि त्यामुळे भाषेला हे सर्व गरज आहे. ओके, चला आय होप तुम्ही ही उत्तरं लिहिली असतील किंवा ज्यांनी नाही लिहिली असतील त्यांनी ती कॉपी करून घेतली असतील. आणि जर तुम्हाला लिहायला वेळ हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि ती तुम्ही लिहा. आता मात्र मी पुढे जाणार आहे पुढच्या तुमच्या आकलन कृतीकडे. प्रश्न दुसरा असा आहे कंसातील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. माझ्या तरी मते बऱ्याच जणांनी तुमच्या वर्कबुक तुम्ही कंप्लीट केल्या असतील. रिअली व्हेरी गुड टू यू ऑल.
ज्यांनी नाही केल्या त्यांच्यासाठी मी ही उत्तरं दिलेली आहेत, ती तुम्ही तुमच्या बुक मध्ये पटकन मार्क करून घ्यायची आहे आणि लिहून टाकायची आहे. ओके, पहिलं आहे, आम्हाला तिथंच आमचा काय सापडला? कागद, ब्रश की कॅनव्हास? कॅनव्हास सापडला. आमच्या गावात आठवड्याचा बाजार भरायचा, महिन्याचा किंवा पंधरवड्याचा नाही. महिन्याचा म्हणजे मंथली, आठवडा म्हणजे वीकली आणि पंधरवडा म्हणजे 15 डेज, ज्याला फोर्टनाईट म्हणतो आपण. ओके, नाद्रुकीच्या झाडाची टिंबटिंब सावली पडायची. दाट, तुम्ही जर धडा वाचला असेल तर ह्या सगळ्या रिकामी जागा त्या धड्यामध्ये आहेत. ही वाक्य सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत. जर तुम्ही धडा वाचला असेल तर तुम्हाला लगेच ही वाक्य लगेच मिळतील आणि त्याची उत्तरं सुद्धा लगेचच मिळतील. मी माध्यमिक शाळेत असताना टिंबटिंब या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याच्यामध्ये कुठला शास्त्रज्ञ आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हाला मिळालं असेलच. आर्किमिडीज हे आलेलं आहे आणि आर्किमिडीज ते तिथे लिहायचं आहे. गावातील मंदिराजवळच्या टिंबटिंब झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. तुम्हाला आठवत असेल धडा शिकवताना मी हे बकिळीचं झाड आणि त्याची फुलं कशी असतात हे सुद्धा दाखवलं होतं. ओके, तर हे बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप तुम्ही ही उत्तरं पटपट लिहून घेतली असतील. नसतील लिहून घेतली तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता आणि ती उत्तरं तुम्ही तुमच्या वर्कबुक मध्ये लिहायची आहेत. ओके, ती लिहिली असतील तर नसतील लिहिली तर पटकन लिहून घ्यायची आहेत आणि ती मार्क करून घ्यायची आहेत. ओके, जाऊया आपण पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. ओके, चला जाऊया आता आपण प्रश्न तिसऱ्या. पुढील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करून ती पूर्ण करा. पहिली आकलन कृती तुमच्या समोर आहे, तुम्ही ती बघायची आहे. आकृतीबंध पूर्ण करायचं आहे आपल्याला. लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले 2 विषय, म्हणजे कुठल्या कला तिथे आहेत, म्हणजे कुठल्या कला त्यांनी केल्या त्या तिकडे लिहायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारचे आकृतीबंध तुम्हाला अभ्यासाला लागणारच आहेत कारण हे आताच पेपर पॅटर्न अशा प्रकारचं आहे. ओके, त्यामुळे आता त्या कुठल्या कला, तर त्या चित्रकला आणि मूर्तिकला तिकडे सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष, म्हणजे त्यांचं खेडं कसं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही पाठ जर वाचला असेल तर तुम्हाला सगळं समजणार आहे. कसं होतं? निसर्गरम्य आणि सुसंस्कृत असं ते खेडं होतं. ओके, आता खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक पूर्ण वाक्य इकडे गरजेचं आहे. ओके, लेखकाने कोणाची गोष्ट सांगितली? तर लेखकांनी त्यांची स्वतःची गोष्ट सांगितलेली आहे. तुम्ही पाठ वाचला असेल तर तुम्हाला कळलं असेल. मी माझीच गोष्ट सांगतो असं करून त्यांनी त्या पाठाची सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कोणाची गोष्ट सांगितलेली आहे? त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितली आहे. दुसरा प्रश्न असा आहे, निसर्ग आपल्यासाठी काय करत असतो? आता निसर्ग तर खरंच आपलं सगळंच करत असतो. तुम्ही जर नीट व्यवस्थित जर विचार केलात तर तुम्ही जे आहात हे ते ह्या निसर्गामुळे आहात. म्हणजे तुम्ही काय, मी सुद्धा, कोणीही माणूस जो जगतो तो या निसर्गामुळे जगतो असं म्हटलं तरी चालेल. कारण या निसर्गामध्ये मुळेच ही जीवनसृष्टी या पृथ्वीवरती आहे. ओके, तर निसर्ग काय सांगतो? तर निसर्ग आपलं पालन पोषण करतो. बरोबर आहे. बघा, तुम्ही माणूस पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. ओके, आणि त्यामुळे निसर्गामुळे आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. आता तुम्ही म्हणाल नाना कला निसर्ग कसा शिकवतो? तर खूप काही निसर्ग शिकवतो. तुम्ही जर व्यवस्थित निसर्गाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की या निसर्गातूनच आपण सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत आणि त्याचं फक्त आपण संशोधन करत गेलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कला ह्या आत्मसात झालेल्या आहेत आणि ते केवळ आणि केवळ फक्त निसर्गामुळेच आहे. ओके, तुम्ही जर नीट व्यवस्थित विचार केला, असा वेगळा विचार करण्याची नेहमी सवय लावा.
ओके. आणि का तर तुम्हाला असे वेगळे विचार केल्यानंतर काही वेगळ्या गोष्टी सुचत जातात आणि अशाच प्रकारे भाषा सुद्धा त्याच प्रकारे समृद्ध होत असते आणि ती भाषेची समृद्धी तुमच्याकडे यावी म्हणून असा वेगळा विचार आवश्यकच आहे. ओके. चला पुढची कृती 2 आकलन कृती तुमच्या समोर आहे बघा. उत्तरे लिहा. जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणारे. कोण सांगतंय? लेखक. बरोबर की नाही. आपल्याला नाना कला शिकवतो. आत्ताच आपण पाहिलं कोण? तर ते निसर्ग. ओके. आय होप तुम्ही ही उत्तरं लिहिली असतील आणि नसेल लिहिले तर स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा व्हिडिओ आणि ती उत्तरं लिहून घ्या कारण तुम्हाला वर्कबुक कंप्लीट करायची आहे. तुम्ही म्हणा टीचर प्रत्येक वेळेला तेच सांगत असते कारण मला तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे. तुम्ही माझ्या प्रत्यक्ष समोर नाही आहात आणि त्यामुळे मला आठवण करून द्यावी लागते की तुम्हाला वर्कबुक कंप्लीट करायची आहे. ओके. चला जाऊया आपण पुढे. त्यातलाच तिसरं हे आहे प्रश्न आहे. आपलं निसर्गातून आपलं होतं काय होतं तर पालन पोषण होतं. आता आपण पाहिलं त्याचं उत्तर. लेखकाचं प्राथमिक शिक्षण झालं कुठे झालं तर लहानशा खेड्यात झालं. बरोबर की नाही. तर ते लहान खेड असं त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता दुसरं आहे आकृतीबंध पूर्ण करा. तो आकृतीबंध तुमच्या समोर आहे तो बघायचा आहे आणि त्या आकृतीबंधातनं तुम्हाला ते उत्तरं शोधायची आहेत. तुम्ही टेक्स्टबुक समोर उघडं ठेवलं असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळत जाणार आहेत. ओके. आणि जर तुम्ही बरोबर नीट व्यवस्थित पूर्ण पाठ व्यवस्थित वाचला असेल तर ते पुस्तक सुद्धा बघायची गरज नाही. तुम्हाला आपोआप सगळी उत्तरं मिळणार आहेत. ओके. चला त्यातलं पहिलं आहे लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. म्हणजे त्यांनी वर्णन केलं बघा खेड्याचं. त्यांचं खेडं कसं होतं कशा प्रकारे सुंदर होतं आणि कशामुळे सुंदर होतं ते सौंदर्य वाढवणारे घटक काय होते तर घनदाट जंगल होतं, हिरवी राने होती, निळे डोंगर होते आणि दुथडी भरून वाहणारी नदी होती आणि त्याच्यामुळे काय होतं तर पूर्ण खेड जे आहे सुंदर होतं. ओके. तर हे 4 घटक जे आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत जे त्यांच्या खेड्याचं सौंदर्य वाढवणारे होते. ओके. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल दुसरा प्रश्न असा आहे लेखक व मित्र यांच्याकडे चित्र काढण्यासाठी नसणारी साधनं. आता आपण बघितली चित्र काढण्यासाठी कुठली साधनं लागतात. तीच साधनं त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून ते चित्र काढू शकत नव्हते. बरोबर की नाही. मग तीच साधनं इकडे येणार आहेत. कुठली तर पेन्सिल, ब्रश, कागद आणि रंग ही साधनं त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून ते चित्र काढू शकत नव्हते. कारण तुम्हाला त्यांनी सांगितलेलं त्यांची परिस्थिती कशी होती. पाटीवरती लिहावं लागायचं वही आणि ती पाटीवरची पेन्सिल पण एवढीशी एकच मिळायची पुन्हा मिळायची सोयच नव्हती. ही सगळी परिस्थिती त्यांना माहिती होती. त्यांना त्याची जाणीव होती. ओके. आणि म्हणूनच हे दुसऱ्या कागदासाठी आणि पेन्सिल आणि ह्याच्यासाठी हट्ट धरणं हे वेगळंच गोष्टी होती कारण चित्रवित्र काढणं हे कोणालाच आवडणारं नव्हतं. ओके. त्यामुळे ही साधनं त्यांच्याकडे नव्हती. ओके. आय होप तुम्ही उत्तरं लिहिली असतील. आपण जाऊया पुढच्या कृतीकडे. नसेल झाली तर स्क्रीनशॉट काढा नाहीतर व्हिडिओ पॉज करून घ्या. पण आता मी जाणार आहे मात्र पुढच्या तुमच्या कृतीकडे. पुढची कृती आहे ती स्वमत कृती आणि ती स्वमत कृती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याचं उत्तर नाही दिलेलं आहे आम्ही कसं लिहायचं तर तुम्हाला ते सोपं आहे. ओके. आणि त्यामुळे काय सांगितलंय बघा तुम्ही प्रश्न वाचा म्हणजे तुम्हाला कळेल त्याचं काय आहे. लेखक आणि त्याचे मित्र यांच्या चित्रकला कलेत येणाऱ्या अडचणी तुमच्या शब्दात लिहा. मी का उत्तर दिलं नाही ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल कारण तुमच्या शब्दात तिकडे विचारलेलं आहे म्हणून मी माझ्या शब्दात देणार नाही ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. ओके. मी उत्तर तुम्हाला सांगणार आहे. पेन्सिलने तुम्ही ते पॉइंट्स जे आहेत ते नमूद करून घ्यायचे आहेत आणि स्वतःचं उत्तर तयार करायचं आहे. ओके. स्वतःचं उत्तर तयार करायला मी सांगितलेले पॉइंट्स किंवा मी सांगितलेले शब्द तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये वापरून तुम्ही ते उत्तर स्वतः तयार करू शकता.
आता तुम्ही जर लेसन वाचला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांना चित्र काढायची खूप हौस होती, पण त्यांच्याकडे काय अडचणी होत्या? ना त्यांच्याकडे पेन्सिल होती, ना त्यांच्याकडे कागद होता, ना रंग होते, ना ब्रश होता. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी त्यांच्याकडे होत्या, बरोबर की नाही? आणि पेन्सिल मागणं किंवा पाटीवर लिहिणं हे सुद्धा त्यांना कसं कठीण होतं, परिस्थिती काय होती, पाटी वापरायला लागायची, ती पाटीवरची पेन्सिल पण त्यांना किती वेळानंतर मिळायची किंवा कशी मिळायची हेही तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांच्याकडे साधनं तर नव्हती, साधा कागदही नव्हता. पाटीवर लिहिण्यासाठी एकच पेन्सिल मिळायची आणि तिचे तुकडे झाले तरी ती सांभाळून वापरायला लागायची, कारण दुसरी मिळायची शक्यता नव्हती. आणि शिवाय त्यांना काय होता तर सगळ्यात धाक होता. चित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरात, सगळ्यांना काय वाटायचं? वात्रटपणा वाटायचा. आणि ह्या सगळ्या अडचणी त्यांना होत्या आणि म्हणून ते चित्र काढू शकत नव्हते. आता हे सगळं तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्याकरता तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 मधला सेकंड पॅराग्राफ जो आहे तो तुम्ही रेफर करा. तुम्हाला तिथे त्याचं उत्तर मिळणार आहे. ओके, तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 म्हणजे पेज नंबर 2 मधला सेकंड पॅराग्राफ, दुसरा परिच्छेद बघायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्याची उत्तरं म्हणजे या प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी जे पॉइंट्स मी आता सांगितले ते तिथे आहेत, त्यातली ती घ्यायची आहेत आणि तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे. ओके, लिहिणार ना? लिहावंच लागणार आहे तुम्हाला, कारण ही तुमची सराव आहे, ही तुमची प्रॅक्टिस आहे. ओके, कारण तुम्हाला अशीच उत्तरं पुढे स्वतःहून लिहायची आहेत. ओके, आय नो, मला खात्री आहे तुम्ही लिहू शकाल आणि तुम्ही लिहिणार. ओके, जाऊया पुढचा प्रश्न क्रमांक 4. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता उतारा तुम्ही जर वर्कबुक उघडलं असेल तुम्हाला उतारा मिळाला असेल आणि त्या आधारावर ही आकलन कृती तुमच्या समोर आहे. ओके, आता ही आकलन कृती काय आहे किंवा ती काय आहे ते आपण पाहूया. आकृती पूर्ण करा. काठालगत असलेले खडक कसे होते? काठालगत असलेले खडक कसे होते? तर ते गुळगुळीत होते, सपाट झालेले होते आणि लांब रुंद पसरलेले होते. ओके, तुम्ही जर पाठ वाचला असेल तर तुम्हाला ते कळलं असेल. तुमच्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 वरती उजव्या साईडचा जो पॅराग्राफ आहे त्या उजव्या साईडच्या पॅराग्राफ मध्ये हे सर्व आहे. ओके, चित्र काढण्यासाठी याचा वापर केला म्हणजे मुरमाचा खडा आणि पिवळ्या रंगाचा रे नाही येतो, रंग आहे, र वरती टिंब आहे, नाही तर तुम्ही रे लिहाल. पिवळट रंगाचे दगड असं ते आहे उत्तर, नाही तर तुम्ही रेंगाचे लिहाल, ते रेंगाचं नाहीये, रंगाचं आहे, र वरती टिंब आहे. ओके, ते नीट लिहायचंय. तर हा मुरुम जो होता, हा मुरुम एक प्रकारचा दगड होता जो त्या भागामध्ये सापडायचा. तो मुरवाचा खडा घ्यायचे आणि हे पिवळट रंगाचे दगड त्यांच्याकडे होती ज्याची फक्की पडायची आणि त्यांनी त्याचा पिवळा रंग केला होता. ते रंगाचे दगड जे होते हे त्यांना तिथे मिळायचे आणि त्यांनी त्याचा वापर हे चित्र काढण्यासाठी केलेला आहे. ओके, आता आय होप तुम्हाला इथपर्यंत नक्की समजलेलं आहे आणि तुम्ही त्याची उत्तरं लिहिलेली असणार आहेत आणि ती तुम्हाला लिहायची आहेत, कारण तुम्हाला तुमची वर्कबुक पूर्ण करायची आहे. ही एक रिव्हिजन पर्पज म्हणून मी तुम्हाला पूर्ण धडा सुद्धा सांगते आणि त्याची उत्तरं सुद्धा एक्सप्लेन करते, जेणेकरून तुम्हाला पाठ आणि उत्तरं या दोघांचीही रिव्हिजन व्हावी. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजतंय. ओके, पुढे जाऊया. जोडा जुळवा. ओके, अ गट आहे आणि ब गट आहे. अ गटात दिलेला आहे की पिवळा रंग कशापासून तयार केलेला आहे, तर तो दगडांपासून. मी आत्ताच सांगितलं की पिवळ्या रंगाचे दगड त्यांच्या त्या एरियामध्ये सापडायचे त्या भागात आणि त्यातनं फक्की करून त्यांनी ती पिवळा रंग तयार केला होता आणि तो त्या दगडांपासून केला होता. जांभळा रंग कसा तयार केला होता, तर काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून त्यांनी तो जांभळा रंग तयार करायचा. तुम्हाला जर आठवत असेल मी पाठ शिकवताना ही काटेसावर कशी असते, त्याची फुलं कशी असतात हे तुम्हाला मी चित्र दाखवलं होतं. ओके, आता ते तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आठवत असेल आणि हे काटेसावरचं झाड कसं असतं हे मी तुम्हाला दाखवलं होतं. भगवा रंग कशाने तयार करायचे ते, तर शेंद्री रंगाच्या बियांपासून.
तिकडे शेंद्री रंगात झाडाचं जे बी हे होतं, झाड होतं, त्याच्या बियापासून हे भगवा रंग त्यांना मिळायचा. आता हिरवा रंग कसा करायचे, तर झाडाच्या पानांपासून ते हिरवा रंग तयार करायचे. आता हिरवा रंग प्रत्येक झाडाच्या पानाचा हा हिरवा रंग असतो आणि त्यामुळे त्या झाडांच्या पानापासून ते हिरवा रंग तयार करायचे. ओके, आय होप झालं असेल. तुम्ही उत्तरं सुद्धा लिहून घेतली असतील. जाऊया आपण पुढे. पुढची कृती, आकलन कृती 2, एका शब्दात उत्तर लिहा. बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा ब्रश. त्यांनी सांगितलं ना, बांबूची कोवळी काडी घ्यायची, त्याची पुढचं टोक जे आहे हे ठेचायचं का त्यांचा ब्रश तयार व्हायचा. चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद म्हणजे तो दगड किंवा खडक जो नदीच्या पात्रात होता ते चित्र काढण्यासाठी वापरत असत. लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती, त्या मूर्ती तयार करायची ना ते, म्हणजे नदी जेव्हा व्हायला लागायची, त्यांचा कॅनव्हास जेव्हा गायब व्हायचा तेव्हा ते काय करायचे, तर मूर्ती तयार करायला लागायचे. काय ते सांगा. लेखकाचा कॅनव्हास म्हणजे काय होता, तो खडक किंवा तो दगड जो होता, जो नदीच्या पात्रात होता, तो ते कॅनव्हास म्हणून वापरायचे. पिवळट रंगाचे काय होते, तर दगड होते. ओके, आणि त्यामुळे ते दगड त्यांनी रंग म्हणून पण वापरलेले आहेत आणि चित्र काढण्यासाठी पण त्यांचा वापर त्यांनी केलेला आहे. उत्तरं लिहिली. जाऊया पुढे. ओके, चला जाऊया पुढे. स्वमत अभिव्यक्ती तुमच्या समोर आहे. खडकावर काढलेल्या चित्रांना रंग देण्यासाठी लेखकांनी कोणत्या गोष्टीचा व कसा वापर केला ते लिहा. अगदी सोपं उत्तर आहे आणि त्यामुळे मी उत्तर इकडे दिलेलं नाही. तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक उघडलं तर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 वर, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 वर उजव्या साईडचा जो पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला हे संपूर्ण उत्तर व्यवस्थितपणे मिळणार आहे. त्यामुळे ते तुम्ही नीट वाचायचं आहे आणि तुम्ही ते लिहायचं आहे. खडकावर काढलेल्या चित्रांचा रंग देण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तर त्यांनी बघा त्यांनी चित्र काढलं आणि मग काय रंग भरावेत म्हणून त्यांनी कलर कुठून घेतले किंवा रंग कुठून घेतले, तर काटेसावर फुलते ते लाल भडक होते, तिच्या फुलातले परागकण पाण्यात चुरघळले की जांभळा रंग मिळतो. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा रंग केला, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा आणि मग सगळं तहान भूक हरवून हे सगळे चित्र रंगवत बसायचे आणि अशा प्रकारे त्यांनी चित्र रंगवण्यासाठी या सर्वांचा वापर केला. असं उत्तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये आहे. ते नीट वाचायचंय आणि ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. ओके, लिहायचं आहे कारण तुम्ही आता मोठे झालात, तुम्ही ते करू शकणार आहात. ओके, व्हेरी गुड. चला जाऊया पुढे. प्रश्न 5वा, उतार्यातील च्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता पुढचा उतार आहे. काय ते सांगा. आकलन कृती 1 मधलं पहिलं आहे. काय ते सांगा. काय आहे ते पाहूया आपण. पहिलंच म्हणजे आहे श्रावण संपता संपता कमी होणारा. ऑफकोर्स श्रावण महिना, आता हा मराठी महिना आहे, माहितीये तुम्हाला. आता सध्या चालू आहे तोही श्रावण महिनाच आहे. हा श्रावण महिना संपता संपता पाऊस कमी होतो आणि म्हणून उत्तर काय येणार आहे, पाऊस. मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय. पहिला उपाय लिहायचा आहे. ओके, दुसरा उपाय ते घोड्याचं शेण ते वेगळं, म्हणजे घोड्याची लीद वेगळी. पहिला उपाय त्यांना काय सापडलेला आहे, तर गाईचं शेण. ते पहिला गाईचं शेण जे आहे हे तुम्ही तिथे लिहायचं आहे. आता आपली वेळ आहे ना ही संपत आलेली आहे, त्यामुळे पुढची उत्तरं जी आहेत मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे. ओके, डोंट वरी, मी तुम्हाला उत्तरं देणार आहे. पुन्हा पुन्हा व्हॉट्सअपवर मला मेसेज करू नका मला उत्तरं मिळाली नाहीत म्हणून. ओके, मी उत्तरं तुम्हाला देणार आहे. ज्यांनी लिहिली आहेत व्हेरी गुड, खूप सुंदर, खूप छान. पण ज्यांनी नाही लिहिली आहेत त्यांना ती उत्तरं तुम्ही प्रयत्न करा
आणि मी जेव्हा उत्तर सांगेल तेव्हा तुम्ही तपासून पहा. म्हणजे काय, तुमचा थोडा जास्त अभ्यास झाल्यामुळे कोणाला फायदा होणार आहे? तुम्हालाच फायदा होणार आहे. आणि म्हणून तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. मी जेव्हा उत्तर देईल तेव्हा तुम्ही तपासून पहा. बरोबर की नाही? आणि त्यामुळे तुमचं चेकिंगही होणार आहे आणि तुमचा अभ्यासही होणार आहे. ओके, तर भेटूया आपण पुढच्या भागात या पुढील उत्तरांसह. तोपर्यंत आतापर्यंत झालेली जी उत्तर आहेत ती तुम्ही पूर्ण करायची आहेत. वर्कबुक पूर्ण करायची आहे. पाठ नीट वाचायचा आहे. जमलंच तर पुढची उत्तरं लिहायची आहेत आणि मी सांगितल्यानंतर ती तपासून पाहायची आहे. ओके, आय होप तुम्ही कराल. तर आपण भेटूया पुढच्या भागात. वेळ जरी आले हे धन्यवाद सांगायची तरी तुम्हाला मी सांगणार आहे, नीट अभ्यास करा, काळजी घ्या आणि वाचन करा, जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहिण्यास सोयीस्कर होईल. ओके, व्हेरी गुड. अभ्यास करा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात पुढच्या प्रश्न उत्तरासह. तोपर्यंत धन्यवाद.